अनेक रुग्णांचा ईसीजी नॉर्मल असतानाही त्यांना हार्ट अटॅक येतो. हे का घडतं? कारण ईसीजी तपासणी आपण आरामाच्या अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेत करतो. त्यावेळी हृदयावर जास्त ताण नसतो. म्हणून हृदयविकाराच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ईसीजी केल्यानंतर जास्त दुखापत न आढळलेलं आपल्याला जाणवतं. उदाहरणार्थ, एक गाडी जी सरळ रस्त्यावर, सपाट रस्त्यावर नॉर्मल चालते, व्यवस्थित चालते, कारण तिला अतिरिक्त ताण लागत नाही. पण डोंगराच्या चढावर गेल्यावर इंजिनामध्ये किती ताकद आहे, इंजिन कमकुवत असेल तर त्याला खऱ्या समस्यांना सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे आरामात काढलेला जो ईसीजी आहे, झोपलेल्या अवस्थेमध्ये काढलेला ईसीजी नॉर्मल येऊ शकतो. परंतु कार्डियाक स्ट्रेस टेस्ट म्हणजे धावपट्टीवर चालण्याची तपासणी, आर्टिफिशियल स्ट्रेस क्रिएट करून ईसीजी लावून चालणे, त्यामुळे लपलेला इस्चेमिया किंवा हृदयाला होणारा रक्तपुरवठा, हृदयाची ताकद ही आपल्याला समजू शकते. म्हणूनच जर तुम्हाला लक्षणं असतील आणि ईसीजी नॉर्मल असेल, तर पुढची अवस्था स्ट्रेस टेस्ट करायची आहे. तर हृदयविकार टाळायचा असेल तर योग्य तपासणी हेच प्रभावी शस्त्र आहे.